श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. जीवनात ज्यावेळी काहीच दिसत नाही, काहीच सुचत नाही, सर्वजण आपल्याकडे फक्त पाठ फिरवतात आणि आपण दुःखाशी झुंजत असतो, त्याच वेळेस आपल्याला साथ देतात ते म्हणजे आपले परमात्मा परमेश्वर. ज्यावेळेस कोणीच दिसत नाही त्यावेळेस देव दिसतात. म्हणून बाळांनो, लक्षात घ्या, काहीही झालं तरी परमेश्वरावरील विश्वास कमी होऊ द्यायचा नाही. जीवनात जे घडेल ते चांगल्यासाठी घडेल. आपण फक्त आणि फक्त सकारात्मक राहायचं. जे व्हायचं ते होणारच आहे, परंतु चांगले दिवस आणण्यासाठी आपल्याला परमेश्वराशी जोडून राहणं गरजेचं आहे. जो परमेश्वराशी खरोखर जोडलेला आहे त्याला आयुष्यात दुसऱ्या कोणाचा पाय पकडण्याची गरज येत नाही. म्हणून परमेश्वराच्या चरणाशी राहा. जे घडायचं ते घडेलच, परंतु आपण आपलं कर्म करत राहायचं. बाळांनो, विश्वास असल्यास हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांचा विश्वास नाही त्यांनी व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल. कारण जर विश्वासच नसेल तर भगवंत कधीच तुमच्या मदतीला येणार नाही. म्हणून विश्वास ठेवा. विश्वास कायम असेल तर देवही तुम्हाला एकटं कधीच सोडणार नाही. बाळांनो, सर्व काही आपल्या कर्मावरच आहे. ज्याचं कर्म चांगलं आहे ना, त्याला आयुष्यात कधीच कोणती गोष्ट कायमस्वरूपी त्रास देऊ शकत नाही. एक ना एक दिवस प्रत्येक गोष्टीचा अंत होतोच आणि तुमच्या वाईट दिवसांचा अंत आता जवळ आला आहे. विश्वास ठेवा आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा. बाळांनो, हा प्रश्न तुम्हाला नेहमीच पडत असेल की चांगलं वागून लोक कायम त्रासमय जीवन जगतात आणि जे वाईट वागतात ते चांगलं जीवन जगतात. परंतु बाळांनो, असं नाही. एकदा पापाचा घडा भरला की त्याच्या पुढील सर्व पिढ्या बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून पापाचा घडा कधीच भरू देऊ नका. आपल्याकडून किंवा आपल्या पूर्वजांकडून ज्या काही छोट्या मोठ्या चुका झाल्या, काही पापाचं काम झालं, त्याची परतफेड म्हणून आपल्याला येथून पुढे फक्त पुण्य करायचं आहे. आणि ज्याचा पुण्याचा घडा भरतो त्याला मोक्ष नक्की मिळतो. म्हणून आपल्याला पापाचा नव्हे तर पुण्याचा घडा भरवायचा आहे, लक्षात ठेवा. ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच कृपया हा सुंदर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विश्वास असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप करा. बाळांनो, ज्या दिवशी आपल्याला सर्वत्र अंधकार दिसतो, कधीच आपल्याला अशा वेळेस दुसरं कोणी साथ द्यायला येत नाही. त्यावेळेस फक्त आपले परमेश्वर आपल्याला साथ देण्यासाठी येत असतात. म्हणून विश्वास ठेवा, जीवनाचा खरा मार्ग आपल्याला परमेश्वरच शिकवतील. त्यांनी सांगितलेला प्रत्येक मार्ग हा सत्याचा असेल आणि आपलं भविष्य उजळवणारा असेल. म्हणून बाळांनो, विश्वासाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जीवनात कधी काय होईल हे सांगता येत नाही, कारण परमेश्वराच्या मनात जे येतं ते आपल्याला समजत नाही. आपण फक्त आपलं कर्म करत राहायचं. फळ देण्याचं काम परमेश्वर करतील. बाळांनो, माणसाला फक्त अपेक्षा असतात, परंतु त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काय करायचं हे माहीत नसतं. तर बाळांनो, फक्त अपेक्षा ठेवू नका, तर अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनत करा. जीवनात जे घडायचं ते घडेलच, परंतु आपल्याला कसं वागायचं, कसं बोलायचं, कसे प्रयत्न करायचे, कशी भक्ती करायची याचं सर्व ज्ञान असायलाच पाहिजे. नवनवीन दिवसांमुळे नवनवीन गोष्टी शिकणं देखील गरजेचं आहे. जीवनात फक्त आहे तेच धरून राहायचं नाही, तर ज्याच्याकडून चांगलं शिकायला मिळेल ते शिकून घ्या. कारण जीवनात जो ज्ञानी माणूस आहे तोच पुढे जातो. जगात जे घडत आहे त्याचं ज्ञान असायलाच हवं, परंतु वाईट गोष्टींचं नव्हे तर चांगल्या गोष्टींचं ज्ञान असायला हवं. बाळांनो, परमेश्वर आपल्याशी जे वागतात ते आपल्या चांगल्यासाठीच वागतात. कधीकधी ते खडतर होतात, कधीकधी मायेने जवळ घेतात, कधीकधी प्रत्येक संकटातून वाचवतात. म्हणून बाळांनो, ही रूपे आपल्याला देवाची कायमस्वरूपी बघायला मिळतात. म्हणून ते आपल्या आईप्रमाणेच आहे, आपण त्यांच्या बाळाप्रमाणे आहोत
आणि ते आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकवत आहे आणि आपण ती शिकायचीच आहे. कुणीच मागे नाही राहिलं तर मग आपण का मागे राहायचं? आपण का डगमगायचं? का भीती बाळगायची? ज्याने भीती बाळगली तो कायमचा मागेच राहिला. ज्याने प्रयत्न केले तो पुढे निघून गेला. म्हणून बाळांनो, प्रयत्न करत राहा. जे साध्य होतं आहे ते साध्य करून घ्या. जीवनात फक्त आळस बाळगू नका, कारण ज्याच्या अंगात आळस आहे तो प्रत्येक गोष्ट पुढे ढकलतो. कल करोसो आज कर, आज करोसो अभी कर. उद्याचं परवा आणि परवाचं पुढे लुटू नका. उद्या करायचं तर आजच करा, आत्ताच करा. हेच परमेश्वराला हवं आहे. परमेश्वर फक्त परीक्षा बघत असतात आणि त्या परीक्षेत पास होण्याचं काम आपलं आहे. म्हणून बाळांनो, परीक्षेत पास झाल्याशिवाय थांबू नका. काहीतरी केल्याशिवाय मागे हटू नका. मोठा माणूस बनल्याशिवाय मागे बघू नका. मागे वळायचंच नाही, भीती बाळगायचीच नाही. जगायचं तर थाटात जगायचं. जीवनात ज्यांनी तुम्हाला नावे ठेवले त्यांनीच तुमच्या पुढे पुढे केलं पाहिजे. म्हणून बाळांनो, आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करा. आपल्या स्वामींचं नाव मोठं करा. आपोआप लोक तुमच्या जवळ येतील. जे घडायचं ते घडेलच, परंतु जीवनात काहीतरी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही ज्या वेळेस प्रयत्न कराल त्याच वेळेस देवाची मदत तुम्हाला मिळेल. मार्ग जर दिसत नसेल ना, काही सुचत नसेल ना, तर देवापुढे 2 मिनिटे जाऊन तरी बसा. देवाला वंदन तरी करा. देवाकडे मागणी तरी घाला. बघा, देव तुम्हाला मार्ग दाखवतील. कारण बाळांनो, ज्या दिवशी सर्वच मार्ग बंद होतात त्या दिवशी फक्त स्वामी समर्थ महाराज नवीन मार्ग निर्माण करू शकतात. आणि या जगाच्या निर्मात्याला नेहमी फक्त त्याच्याकडे मागू नका, तर त्याला नेहमी धन्यवाद देत जा. कारण परमेश्वराने एवढं सर्व काही आपल्याला दिलं आहे, एवढं चांगलं जीवन आपल्याला दिलं आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानायलाच हवेत. परमेश्वर ज्या प्रकारे आपल्या बाळाला चांगली शिकवण देतात त्याच प्रकारे त्या बाळाने देखील चांगलंच वागायला हवं. कारण कोणत्याच आईबापाला असं वाटत नाही की आपल्या मुलाने चुकीचं वागावं. तुमच्यामुळे कोणाच्या डोळ्यात अश्रू नाही आले पाहिजे. तुमच्यामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. हीच भगवंताची अपेक्षा आहे. जर तुम्हाला कोणाची मदत करता येत नसेल ना, तर करू नका, परंतु त्याला त्रासही देऊ नका. कारण जिथे आपल्याला एखादी गोष्ट जमत नाही तर ठीक आहे, भगवंत नाराज होणार नाही. परंतु तुम्हाला एखादी चांगली गोष्ट करता येत नाही, त्याउलट जर तुम्ही वाईट गोष्टी करत आहात तर भगवंत कधीच तुम्हाला माफ करणार नाही. बाळांनो, परमेश्वराची अनंत रूपे आहेत. कोणत्याही रूपात भगवंत येऊन तुम्हाला मदत करतील. फक्त तुमची नीतिमत्ता साफ असायला हवी. ज्याची नीतिमत्ता साफ आहे ना, तो जीवनात काहीतरी करू शकतो. ज्याची नीतिमत्ता साफ नाही, ज्याचं मन साफ नाही, तो जीवनात कधीच काही करू शकत नाही. कोणाच्याही घरामध्ये भांडणे लावू नका. आपल्याही घरात चांगलं राहा, चांगलं वागा, चांगलं बोला. आपोआप समोरची पिढी ही चांगलीच होईल आणि तुम्ही किंवा तुमच्या हातून, तुमच्या पूर्वजांच्या हातून झालेली सर्व पापे धुवून जातील आणि तुम्ही मोक्षाकडे जाण्यासाठी मोकळे व्हाल. बाळांनो, हेच जगाचं सत्य आहे आणि हेच सत्य कायमस्वरूपी राहणार आहे. फक्त तुम्ही बघत राहा, जे स्वामी सांगताय तेच घडणार आहे. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी होता. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि असेच सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.